दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची 18 जून रोजी पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध करत राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवले। राजसाहेबांचे हे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि शहरातील गुरुकुल शाळा, कार्मेल शाळा, पेण शिक्षण मंडळ, प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना वितरित करण्यात आली। यावेळी उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांनी हिंदी सक्ती न करण्याबाबत शिक्षकांनी सरकारला अभिप्राय देण्याची विनंती केली। सर्व तज्ञ लोकांचं त्याकरता आम्हाला सर्व लोकांना पाठिंबा पाहिजे, कारण हा फक्त आमच्यासाठी पाठिंबा नाही, हा पाठिंबा आपल्या मराठी भाषेसाठी आणि येणाऱ्या काळात मराठीची जी पिढी तयार होणार आहे, आपल्या मराठी जे काही राहणारे आपण लोक, त्याकरता जी मराठी भाषा आपण संवर्धन करू शकलो नाही, तर येणाऱ्या काळामध्ये हिंदीची। यावेळी संदीप ठाकूर यांच्यासोबत पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील, पेण तालुका अध्यक्षा गौरी पाटील, पेण शहर संघटक नितीन पाटील, उपाध्यक्ष ऋषी कोळी, हमरापूर विभाग अध्यक्ष तेजस पाटील, उपविभाग अध्यक्ष नमस्कार पाटील, जिते उपविभाग अध्यक्ष विवेक पाटील, जिते विभाग अध्यक्ष भानुदास पाटील, जिते उपविभाग अध्यक्ष भरत पाटील उपस्थित होते। साहेब ठाकरे यांनी 18 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता, जे मराठी शाळांवरती जे काही हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचेपी करायचा जो प्रयत्न करत आहे, त्याकरता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आणि पेण शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत। आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी भाषेची जी गळचेपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आखत आहे, त्याची भूमिका या पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे। फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला याच्याकरता तरी आम्ही ते तयार आहोत, कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमच्या रक्ताचं पाणी करू, एवढं नक्कीच। आणि या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की मैं क्या करू वो क्या करू, आम्हाला त्याची गरज नाही, आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांदणकर, पेण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।